नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर रावसाहेब काळे, महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या लेक्चरला प्रामुख्याने जी काही युरोप बँक व्यवसायाची उत्क्रांती याच्यातील बराचसा भाग अभ्यासलेला आहे. सर्वप्रथम प्रकरण पहिले, बँक व्यवसायाची उत्क्रांती. या प्रकरणातील आपण युरोपातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, त्याच्यामध्ये अ पॉइंट मंदिर बँका, सेकंड पॉइंट इटलीतील ज्यू सावकार, तिसरा पॉइंट सार्वजनिक बँका आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा पॉइंट आपण आजच्या लेक्चरला अभ्यासणार आहोत, इंग्लंडमधील बँक व्यवसायाची उत्क्रांती. याच्या संदर्भात आज आपण या लेक्चरला माहिती अभ्यासणार आहोत. इव्हॅल्युएशन ऑफ बँकिंग इन इंग्लंड. आधुनिक बँक व्यवसायाच्या इतिहासात इंग्लंडमधील बँक व्यवसायाची उत्क्रांती हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे किंवा टप्पा मानला जातो विद्यार्थी मित्रांनो. कारण भारतासारख्या अनेक देशातील बँक व्यवसायाच्या विकासाचा इंग्लंडमधील बँकांच्या कार्यपद्धतीवर आधार आहे. म्हणजे भारताचा विकास हा इंग्लंडमधील बँक व्यवसायाच्या कार्यपद्धतीवर खऱ्या अर्थाने अवलंबून आहे. अशा अनेक देश आहेत की त्या देशांचा विकास इंग्लंडच्या कार्यपद्धतीवर अवलंबून होता. त्यामुळे इंग्लंडमधील बँक व्यवसायाची उत्क्रांती हा घटक अभ्यासणे अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण इंग्लंडमधील बँक व्यवसायाची उत्क्रांतीचे टप्पे आपल्याला पुढील प्रमाणे अभ्यासायचे आहे. त्याच्यामध्ये आपण पहिलाच पॉइंट अभ्यासणार आहोत, लोंबार्डी बँकर्स. इंग्लंडमध्ये ज्यू लोकांच्या बँक व्यवसायावर सरकारने अनेक निर्बंध लादले गेले. त्यामुळे त्यांचा ज्यू लोकांचा बँक व्यवसायावर मोठ्या प्रमाणात अनिष्ट परिणाम झाला. कारण अनेक नियंत्रणे, अनेक अटी, अनेक शर्ती, नियम लादल्यामुळे त्यांच्या बँक व्यवसायावर खऱ्या अर्थाने अनिष्ट परिणाम झाले आपल्याला दिसून येतो. त्यामुळे बऱ्याचशा लोकांनी, ज्यू लोकांनी इंग्लंड सोडून जावे लागले. त्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी इटलीतील लोंबार्डी प्रांतातील व्यापाऱ्यांनी इंग्लंडमध्ये आगमन करून बँक व्यवसायास खऱ्या अर्थाने प्रारंभ केला. कारण त्या पैशाची अदलाबदल करणे, लोकांच्या ठेवी स्वीकारणे, लोकांना कर्ज देणे याचबरोबर सरकारला देखील मोठ्या प्रमाणावर कर्ज देणे, लोंबार्डी प्रांतातील लोकांच्या इंग्लंडमधील बँक व्यवसायाच्या कामगिरीची आठवण म्हणून इंग्लंडची मध्यवर्ती बँक, त्यालाच बँक ऑफ इंग्लंड असे म्हणतात, रस्त्याला अजूनही लोंबार्डियन ट्रीट या नावाने ओळखलं जातं. परंतु पुढील कारणामुळे लोंबार्डियन लोकांना इंग्लंडमधील बँक व्यवसाय खऱ्या अर्थाने बंद करावा लागला. कारण त्या बंद करण्याची देखील कारणे अनेक आहेत. त्या कारणांचा देखील खऱ्या अर्थाने आपण अभ्यास करणार आहोत. ते असे कारण कोणते? पहिला पॉइंट आहे, इंग्लंडच्या तिसऱ्या एडवर्ड राजाने लोंबार्डी बँकर्सकडून घेतलेले 15 लाख फ्लोरीन कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला. म्हणजे इंग्लंडच्या तिसऱ्या एडवर्ड राजाने लोंबार्डी बँकांकडून घेतलेलं 15 लाख फ्लोरीन कर्जाची परतफेड करण्यास नकार दिला. हे पहिलं कारण. दुसरं, इंग्लंडमध्ये लोंबार्डियन लोकांचा वाढता विरोध झाल्याने सरकारने त्यांच्यावर अनेक नियंत्रणे लावली. म्हणजे लोंबार्डियन लोकांना मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्येच लोकांचा विरोध झाला.
त्यामुळे सरकारने देखील त्यांच्यावर अनेक नियंत्रणे लादले. हे दुसरं कारण आहे. तिसरं, एलिझाबेथ राणीच्या कारकिर्दीतील लोंबार्डी बँकरचे महत्त्व कमी झाले. या सर्व कारणामुळे लोंबार्डी व्यापाऱ्यांनी इंग्लंडमधून स्थलांतर दुसऱ्या देशामध्ये केले. म्हणजे एकंदरीत त्यांच्या जागेनंतर इंग्लिश बँकर्सनी जागा घेतली. त्यांची खरी जागा इंग्लिश बँकर्सनी घेतली. परंतु त्यांनी कर्ज देण्यापेक्षा व्यापार करण्यावर अधिक रस घेतला. व्यापार करण्यावरच अनेक भर दिला. त्याच्यामध्ये लॉम्बार्डी बँकर्स नंतर दुसरा पॉईंट आहे सरकारी टांगसा. तर इंग्लंडमधील व्यापारी आपला पैसा सोने, चांदी व रुपये किंवा मौल्यवान वस्तू सरकारी प्रामुख्याने टांगसाळी ठेवत असत. परंतु सन 1640 मध्ये पहिल्या चार्लस राजाने संकटाला तोंड देण्यासाठी लंडनमधील टांगसाळीतील 1,30,000 पाउंड 1,30,000 पाउंड इतकी रक्कम प्रामुख्याने त्याच्या संदर्भात त्या किमतीचे सोने असेल, चांदी असेल व रुपये जप्त केले. आणि ही रक्कम पार्लमेंटने नंतर परत केली. परंतु त्यामुळे इंग्लिश व्यापाऱ्यांचा टांगसाळीवरचा जो काय विश्वास आहे तो विश्वास प्रामुख्याने कमी झाला. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर 1640 मध्ये चार्लस राजाने संकटाला तोंड देण्यासाठी लंडनच्या टांगसाळीतील 1,30,000 पाउंड किमतीचे सोने, चांदी, रुपये व मौल्यवान वस्तू जप्त केल्या आणि ही रक्कम पार्लमेंटने नंतर परत केली. परंतु त्यामुळे लोकांचा टांगसाळीवरचा व्यापाऱ्यांचा विश्वास कमी झाला. त्यानंतरचा तिसरा पॉईंट आहे सोनार बँकर्स. द गोल्ड स्मिथ बँकर्स त्याला म्हटलं जातं. सन 1640 मध्ये पहिल्या एडवर्ड राजाने लंडन टांगसाळीतील सोने, चांदी, रुपये व मौल्यवान वस्तू जप्त केल्यामुळे इंग्लंडमधील व्यापाऱ्यांनी टांगसाळीतील पैसे व मौल्यवान वस्तू ठेवण्याऐवजी सोनाराकडे या वस्तू ठेवण्यास सुरुवात केली. कारण टांगसाळीतील जो काही विश्वास आहे तो विश्वास प्रामुख्याने लोकांचा कमी झाला. त्यातूनच सोनार बँकांची स्थापना झाली. त्यातूनच सोनार बँकाचा उदय झाला. 17व्या शतकात सोनार बँकांना ठेवी स्वीकारल्यामुळे कर्ज देण्याच्या कार्याला देखील सोनार बँकांनी प्रारंभ केला. या बँकांना इंग्लंडमधील आधुनिक बँक व्यवसायाचा जनक म्हणून प्रामुख्याने सोनार बँकर्सकडे पाहिले जाते. त्या संदर्भात सोनार बँकांची कार्य काय? सोनार बँकांची कार्य ठेवी स्वीकारणे. म्हणजे एकंदरीत ॲक्सेप्टन्स ऑफ डिपॉझिट. इंग्लंडमधील व्यापाऱ्यांनी आपल्याकडील पैसे व मौल्यवान वस्तू धातू ठेवी रूपाने मोठ्या प्रमाणात जमा होऊ लागले. त्यामुळे सोनाराकडील पैसा व धातू सुरक्षेसाठी सोनार बँकर्सनी कडेकोट व्यवस्था केली. तसेच अशा वस्तू व पैसा मिळवल्याबद्दल सोनार बँकांनी ज्या लोकांनी आपल्याकडे पैसे ठेवलेले, मौल्यवान वस्तू ठेवले, त्यांना पावती देण्यास सुरुवात केली. म्हणजे सोनार ठेवीदारांना आजच्या बँकाप्रमाणे पासबुक त्याला म्हटलं जातं. जर एखाद्या व्यक्तीने बँकेमध्ये ठेवी ठेवल्या तर प्रामुख्याने आपण पासबुकावर नोंद करतो. म्हणजे एखाद्या बचत खातेदाराच्या ठेवीदाराने जर बँकेत खातं उघडलेलं असेल फॉर एक्झाम्पल, तर आपण त्या मोबदल्यात त्याला पासबुक देतो. ज्यावेळेस पैसे काढले जातात, ज्यावेळेस पैसे भरले जातात, त्यावेळेस पासबुकावर प्रामुख्याने त्या पैशाची नोंद केली जात असते. त्याच पद्धतीने त्यावेळेस देखील सोनार बँकाने पासबुकालाच त्या काळात
पेजेस बुक असा शब्द वापरला. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर पेजेस बँक बुक्समध्ये ठेवीदारांनी ठेवलेल्या ठेवी व त्यांनी काढलेले पैसे याची प्रामुख्याने नोंद केली गेली. म्हणजे सोनार बँकांनी सुरुवातीवर अशा ठेवींवर व्याज देत नव्हते, परंतु पैसे जास्तीत जास्त लोक बँकेमध्ये पैसे ठेवू लागले. त्यानुसार अशा ठेवीवर सोनार बँकांनी नंतर व्याज देण्यास देखील सुरुवात केली. कारण आजच्या काळात देखील आपण पाहतो की लोकांनी जर बँकेमध्ये चालू खात्यामध्ये, बचत खात्यामध्ये, मुदत ठेव बंद खात्यामध्ये, आवर्ती ठेव खात्यामध्ये जर पैसे ठेवले तर प्रत्येकाचे दर भिन्न भिन्न आहे व्याजाचे. एक दुसरा टक्का किंवा देतही नाही. चालू खात्यावर बचत खात्यावर 2 ते 3% व्याज दर दिला जातो. मुदत बंद खात्यावर प्रामुख्याने 5 ते 6-7% व्याज दर दिला जातो आणि आवर्ती ठेव खात्यावर देखील 3-4% व्याज दर दिला जातो. म्हणजे एकंदरीत तशाच पद्धतीने सोनार बँकर्सने देखील त्या काळामध्ये जास्तीत जास्त लोक बँकेमध्ये ठेवी ठेवू लागले. त्यामुळे आपोआपच त्याच्यावर व्याज देण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याच्यामध्ये दुसरा पॉईंट आहे कर्ज देणे. दुसरं कार्य आहे कर्ज देणे, मनी लँडिंग. लोकांनी ठेवलेल्या ठेवी बऱ्याच काळ बँकेत पडून राहतात. असं ज्यावेळेस सोनार बँकेला अनुभव आला त्यावेळेस सोनार बँकेने अशा ठेवीचा वापर इंग्लंडमधील लोकांना कर्ज देण्यासाठी त्याचा वापर करू लागला. आणि सोनार बँकेच्या ठेवीचा काही भाग स्वतःकडे ठेवून उर्वरित जी काही रक्कम आहे ती बँक लोकांना कर्ज देण्यास त्याचा उपयोग करू लागला. त्यामुळे व्यावसायिक व व्यापाऱ्यांना कर्जावर रक्कम मोठ्या प्रमाणात दिल्या गेल्या. सोनार बँकाने दिलेल्या कर्जावर व्याज आकारण्यास देखील सुरुवात केली. तुम्हाला माहिती आहे की ठेवीपेक्षा कर्जावर व्याज दर हा जास्त असतो. तशाच पद्धतीने सोनार बँकर्सने देखील प्रामुख्याने अशा कर्जावर ठेवीपेक्षा जास्त व्याजदर ठेवला. म्हणजे या व्याजाचा दर ठेवीवर दिल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा देखील प्रामुख्याने काय आहे, निश्चितच जास्त असतो. त्यामुळे निश्चितच कर्ज देण्यास देखील मोठ्या प्रमाणात सोनार बँकर्सने सुरुवात केली. तिसरं काय आहे, चलन निर्मिती. म्हणजे इश्यू करन्सी त्याला म्हटलं जातं. सोनार बँकर्सने ठेवी ठेवल्याबद्दल अशा ठेवीदारांना पावत्या देण्यास सुरुवात केली. या पावत्यावर जो पावती घेऊन येईल त्याला पैसे मिळतील असा प्रामुख्याने नियम केला. आणि या पावत्याचा वापर आपापसातील जे काही आदला बदल आहे पैशाचे मोठ्या प्रमाणात आदला बदल असेल किंवा जे काही वेगवेगळे व्यवहार आहेत ते पावत्याच्या माध्यमातून लोकांकडून मोठ्या प्रमाणात केले गेले. म्हणजे सोनार बँकर्सने ठेव पावत्याचा वापर चलनाच्या स्वरूपात करण्यास सुरुवात केली आणि या ठेव पावत्या चलनामध्ये किंवा व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणात येऊ लागल्या. त्यानंतर लोकांनी विशिष्ट रक्कम देण्यासाठी सोनाराकडे धनादेश वापरण्यास सुरुवात केली. सन 1675 मध्ये सोनार बँकेने काढलेला धनादेश आजही उपलब्ध आहे. म्हणजे प्राध्यापक कावथर याने असं म्हटलेलं आहे की प्रामुख्याने लोकांकडे आजही तो धनादेश उपलब्ध आहे. त्यानंतर चौथं कार्य आहे पतनिर्मिती. त्यालाच आपण क्रेडिट क्रिएशन असं म्हणतो. म्हणजे सोनाराने आपल्या लोकांच्याकडे असलेल्या विश्वासाचा वापर पतनिर्मितीसाठी केला. सोनार बँकर्सनी इतर कर्ज देताना देखील रोख स्वरूपात त्यांच्याकडे असलेल्या ठेवीपेक्षा अधिक रक्कम पावत्याच्या माध्यमातून देऊन लोकांना कर्ज देण्यास सुरुवात केली. त्यातूनच सोनार बँकाचा पतनिर्मितीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. म्हणजे लोकांनी ठेवलेल्या ठेवी आणि त्या ठेवीच्या पावत्या, त्या पावत्यावरील रकमेपेक्षा जास्त रक्कम देण्यास सुरुवात केली. आजच्या काळात त्याला अधिविकर्ष सवलत असं म्हणतात. म्हणजे याचाही वापर सोनार बँकेने मोठ्या प्रमाणात अधिविकर्ष सवलतीचा केला. अशा प्रकारे सोनारी बँकाने ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, चलन निर्मिती व पतनिर्मिती यासारखी विविध कार्य करण्यास सुरुवात केली असल्याने इंग्लंडमधील आधुनिक बँक व्यवसायाचे जनक म्हणून सोनार बँकेकडे पाहिले जाते. अशा बँकांना सोनार बँक असे म्हणतात. सध्याच्या आधुनिक बँकेला देखील हीच कार्य करावी लागतात. मग हे एवढं होऊनही सोनार बँकांचा ऱ्हास का झाला, सोनार बँका का बंद पडल्या,
त्याची कारणं देखील आपल्याला पाहता येऊ शकते. पहिला, सोनार बँकांनी इंग्लंडच्या दुसऱ्या चार्लस राजाला 13,28,000 पाऊंड एवढे कर्ज दिले व ते परतफेड करण्यास राजाने पूर्णपणे नकार दिला. त्यामुळे सोनार बँकर्सचे दिवाळे निघाले. त्यामुळे सोनार बँका अनेक बंद पडल्या, लोकांचा विश्वास संपादन करण्यास कमी पडला. त्याचबरोबर दिवाळ निघाल्याने दुसरा पॉईंट, सोनार बँकरचा जो काही विश्वास आहे लोकांचा, तो विश्वास आपोआप कमी झाला. लोकांनी सोनार बँकातून मोठ्या प्रमाणातून ठेवी काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोनार बँका आणखीनच अडचणीत आल्या. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकांचा विश्वास कमी झाला तर लोक बँकातून लगेच ठेवी काढण्यास सुरुवात करतात, की लोकांना वाटतं की आता ही बँक बंद पडणार आहे, आपल्या जी काही ठेवी आहेत ती ठेवी बुडणार आहे. तशाच पद्धतीने सोनार बँकेतून देखील लोकांनी ठेवी काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे आपोआपच बँक काय झाली, अडचणीमध्ये आली. त्यानंतर ठेवी सुरक्षित राहण्यासाठी व व्याजदरावर नियंत्रण ठेवण्यासाठी बँक व्यवसाय खाजगी व्यक्तीच्या हातात न ठेवता तो कंपनीकडे सोपवण्याचा निर्णय इंग्लंडने घेतला. त्यामुळे देखील प्रामुख्याने सोनार बँकांना आपला जो व्यवसाय आहे तो आपोआपच काय करावा लागला, बंद करावा लागला. त्यानंतर हे झाले सोनार बँकांची कार्य, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, चलन निर्मिती, पतनिर्मिती यासारख्या गोष्टी प्रामुख्याने आपण विचारात घेतलेल्या. त्यानंतर चौथा पॉईंट आहे इंग्लंडमधील बँक व्यवसायाच्या उत्क्रांतीमधला चौथा पॉईंट आहे बँक ऑफ इंग्लंडची स्थापना. एस्टॅब्लिशमेंट ऑफ बँक ऑफ इंग्लंड. सोनार बँकांचा बँक व्यवसायावर सरकारने अनेक नियंत्रण लादल्यामुळे या विचारातूनच दुसरी बँक स्थापन झाली. त्याला स्वीडन, बँक ऑफ व्हेनिस यासारख्या बँकांच्या धर्तीवर इंग्लंडमध्ये अनेक बँका स्थापन झाल्या. तो अशा प्रकारचा विचारपर्व अनेक बँकांचा सुरू झाल्यामुळे त्यातूनच सन 1694 मध्ये विल्यम पीटरसन यांच्या परिश्रमातून टनेज ऍक्ट या बँकिंग बाबतचा पहिला कायदा सहमत करण्यात आला. त्यातूनच या बँकेला नोटा छापण्याचा अधिकार देण्यात आला. त्याचबरोबर या बँकेचं नाव द गव्हर्नर्स अँड द कंपनी ऑफ द बँक ऑफ इंग्लंड. आणि ही जी बँक आहे या बँकेला अनेक अधिकार प्रामुख्याने दिले जातात. त्यालाच बँक ऑफ इंग्लंड असं प्रामुख्याने म्हटलं जातं. त्यानंतर 1708 मध्ये सोनार बँकांना प्रामुख्याने बँकराचे जे काही नोटा काढण्याचा अधिकार होता तो अधिकार आपोआपच काढून घेतला जातो. कारण बँक ऑफ इंग्लंड याची स्थापना झाल्यामुळे सोनार बँकांना जो काही नोटा छापण्याचा अधिकार दिला होता तो आपोआपच काढून घेतला. त्यामुळे सन 1844 मध्ये बँक इश्यू ऑफ बँकिंग या दोन वेगवेगळे विभाग तयार करण्यात आले. यापैकी इश्यू विभाग देशातील चलना संबंधीचे व्यवहार करू लागला. त्यानंतर बँकिंग विभाग हा व्यवहाराचं नियंत्रण करू लागला. बँक ऑफ इंग्लंडचे प्रामुख्याने सन 1946 मध्ये बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयकरण करण्यात आले व बँकेवर पूर्णपणे सरकारची मालकी निर्माण करण्यात आली. म्हणजे बँक ऑफ इंग्लंड ही सरकारची बँक म्हणून स्थापन झाली. त्याच्या माध्यमातून प्रामुख्याने निश्चितच ते सरकारची बँक झाल्यामुळे निश्चितच ती इतर बँकांवर देखील नियंत्रण ठेवण्यास सुरुवात केली गेली. त्यानंतर शेवटचं म्हणजे संयुक्त भांडवली कंपनी, जॉईंट स्टॉक कंपनी ज्याला इंग्लिशमधून म्हटलं जातं. इंग्लंड सरकारने 1858 मध्ये संयुक्त भांडवली कंपनी कायदा हा संमत करण्यात आला. त्यामुळे या कायद्यानुसार मर्यादित जबाबदारीच्या तत्वावर संयुक्त भांडवली बँका मोठ्या प्रमाणात स्थापन झाल्या. त्यामुळे बँक व्यवसायाला एक प्रकारचं स्थैर्य प्राप्त झाले. अशा प्रकारे काउंटरच्या मते व्यापारी, सावकार व सोनार हे तीन घटक इंग्लंडच्या आधुनिक बँकेचे पूर्वज आहेत. म्हणजे एकंदरीत जर आपण पाहिलं तर व्यापारी असेल, सावकार असेल व सोनार असेल
हे 3 जे घटक आहेत या तिन्ही घटकाने आपले बँक व्यवसाय मोठ्या प्रमाणात केले. परंतु खऱ्या अर्थाने इंग्लंडच्या आधुनिक काळात बँकांचा मोठ्या प्रमाणात जो काही विकास झाला त्या विकासाला त्यांचे जे काही पूर्वज आहेत तेच कारणीभूत असल्याचं प्रामुख्याने सांगितलं. कारण काउतरचं मत देखील काउतरने अनेक डेफिनेशन बँकांचे केलेले आहे की तज्ज्ञ व्यक्तीने बँकांच्या संदर्भात अनेक माहिती पाहिलेली आहे त्याच्या माध्यमातूनच ते पूर्वज आहेत असा त्यांनी अर्थ काढलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण प्रामुख्याने बँक व्यवसायाची उत्क्रांती हे जे काही पहिलं प्रकरण आहे त्याच्यामध्ये युरोपातील बँक व्यवसायाची उत्क्रांती, पाठीमागच्याच लेक्चरला मंदिर बँका, इंग्लंडमधील ज्यू सावकार, त्याचबरोबर सार्वजनिक बँका, आजच्या लेक्चरला जो काय आपण पॉईंट अभ्यासला इंग्लंडमधील बँक व्यवसायाची उत्क्रांती, त्याच्यामध्ये पहिला पॉईंट लोंबार्डी बँकर्स, दुसरा पॉईंट सरकारी टांगसा, तिसरा पॉईंट सोनार बँकांची कार्य, ठेवी स्वीकारणे, कर्ज देणे, चलन निर्मिती आणि पतनिर्मिती अशा प्रकारचे 4 कार्य केलेले. चौथा पॉईंट बँक ऑफ इंग्लंडची स्थापना कशा पद्धतीने झालेली त्याच्या संदर्भातली माहिती पाहिलेली. शेवट 5वा पॉईंट संयुक्त भांडवली कंपन्या याच्या संदर्भात देखील आपण माहिती पाहिलेली आहे. लेक्चर सिरीजमध्ये हे आपलं आजचं 3रं लेक्चर होतं. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रामुख्याने 4थ्या लेक्चरला अमेरिकेतील बँक व्यवसायाची उत्क्रांती आणि आशियातील बँक व्यवसायाची उत्क्रांती हा भाग अभ्यासणार आहोत. धन्यवाद.